आज दीप अमावस्या होती, त्यामुळे सकाळीच लवकर उठून नाही ते उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं होतं आणि त्यानंतर इकडे नैवेद्य केले होते आणि आज सगळ्या देवांना नैवेद्य दाखवायचे होते, त्यामुळे मग लवकर नैवेद्य दाखवून आलो. घरी आल्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर जाण्यासाठी आणि माऊसाठी इकडे मी कोकम सरबत घेतला होता, कारण माऊला पित्त उसळलं होतं आणि माऊला ट्रिपोलचं सुद्धा इंजेक्शन द्यायचं होतं, त्याची सुद्धा मला चौकशी करायची होती. मग मी इकडे दवाखान्यात आले होते. त्यानंतर मग मला थोडे टॉप्स घ्यायचे होते, मग इकडे मी टॉप बघायला आले होते आणि टॉप घेऊन झाल्यानंतर मग आम्हाला आवडते जिथं भेळ, आम्ही तिथं आलो होतो आणि ही भेळ फक्त लक्ष्मी रोडला म्हणजे तुळशी बागेतच भेटते आणि मग इकडे भेळ वगैरे खाल्ली आणि मावच्या आपण आणि मला इकडची भेळ खूप जास्त आवडते. घरी आल्यानंतर मग इकडे कणकेचे 11 दिवे करून घेतले होते मावचा औक्षण करण्यासाठी आणि घरातले सगळे दिवे मी स्वच्छ करून इकडे पूजून घेतले होते आणि देवपूजा झाल्यानंतर मी इकडे मावचा औक्षण करून घेतलं होतं. हल्लाबोल करणारी माझी माऊ आज कुठं औक्षण करताना शांत बसली होती आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की ताई मंदिर कुठून घेतलंय, मंदिर खूप छान आहे. तर खरंच सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि मी मंदिर पुण्यातून घेतलं होतं आणि 2020 मध्ये मी मंदिर घेतलं होतं आणि ना आता ते मी शॉप पाहिलं काल जाऊन, कारण बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं की मंदिर कुठून घेतलंय आणि मी जिथून मंदिर घेतलं होतं ना ते शॉप नेमकं बंद झालं आणि त्याला 1-2 वर्ष होत आले असेल ते शॉप बंद होऊन. तर मी लकीली तिकडे मला मंदिर हे खूप जास्त आवडलं होतं, त्यामुळे मी लगेच घेऊन टाकलं होतं. आणि ना असं जर मंदिर तुम्हाला हवं असेल ना तर शक्यतो तुम्हाला फर्निचरच्या दुकानांमध्ये मिळून जाईल सहजपणे आणि समोरासमोर घेतलं तर तुम्हाला ते जास्त क्वालिटी कळेल. असं संपवलं मी माझा आजचा दिवस. बाय.